इथे चेंबूरच्या या घाटला विलेजमध्ये कैलासवासी सूर्यकांत महाडिक क्रीडा नगरीमध्ये कबड्डी स्पर्धांचं भव्य आयोजन भाग क्रमांक 9 तर्फे आमचे प्रमोदजी शिंदे, आमचे आमदार प्रकाश फाटर्पेकर, नगरसेवक आमचे अनिल पाटणकर, ही सर्व मंडळी, आमचे शाखा प्रमुख उमेश करकेरा आणि इथल्या या सगळ्या स्वतःही कबड्डीपटू, कबड्डीमध्ये फार चांगली रुची ठेवणारे हे सगळे प्रेक्षक घाटल्यामध्ये मला वाटतं कबड्डीसाठी नेहमीच कबड्डी किंवा स्पर्धा इथं नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतील। इथल्या स्थानिक गुणांना, स्थानिक जे काही कबड्डीपटू म्हणा, क्रीडापटू असतील त्यांना नेहमी उत्तेजन देण्याचं काम ही आमची सर्व मंडळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करत असतात। इथले कबड्डीची सार्वजनिक मंडळं असतील ती सुद्धा यामध्ये हिरिरीने भाग घेतात आणि आज आपण हा उत्साह जो बघतोय हा नेहमीच इथं आल्यानंतर बघायला मिळतो। मग क्रिकेटचे सामने असतील, उद्या मला वाटतं बॉडी बिल्डिंग असेल आणि कुठलेही खेळ, तर याच्यामधला जो एक सामाजिक दुवा आहे की इथल्या लोकांना, इथल्या तरुणांना, तरुणींना वाव देणं, त्यांच्यामध्ये जे सुप्त गुण आहेत त्यांना वाव देण्याचं काम ही सर्व मंडळी करत असतात आणि खरं हाच समाज, एक सशक्त समाज ठेवण्याचा, सशक्त समाज बनवण्याचा जो एक सामाजिक धागा है तो शिवसेना नेहमी करत है। एक तरफ लोकसभा चुनाव होने जा रहा है, आप यहाँ के उम्मीदवार हैं, ऐसा यहाँ के शिवसैनिकों का मानना है, लेकिन एक तरफ निष्ठावान शिवसैनिक खड़ा हो रहा है, दूसरी तरफ लोगों का कहना है, पब्लिक का कहना है कि गद्दार, क्या कहना चाहिए? अभी यहाँ के सभी मेरे शिवसैनिकों की, पदाधिकारियों की ये जरूर ख्वाहिश है कि यहाँ से हम यहाँ पे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी की तरफ से जो चुनाव होगा सांसद के रूप में देखना चाहते हैं। जब तक उद्धव जी जो शिवसेना पक्ष प्रमुख है इसकी घोषणा नहीं करते तब तक हम सब मिलके यहाँ पे जो भी उम्मीदवार होगा उसका काम हमारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। और आप देखेंगे कि चुनाव में जो जनप्रतिनिधि रहता है उसमें दिए हुए वचन, उसकी पूर्ति होती है या नहीं। उन्होंने लोगों के लिए जो बातें की थी, जो वादे किए थे, यहाँ के जो लोगों के लिए सुविधा देने की बात थी, वो बातें कहाँ तक ले गए, कहाँ तक वादे निभाए? अगर वो नहीं निभाए तो लोग यहाँ के जानते हैं, मतदाता जानते हैं कि इस आने वाले चुनाव में उनको क्या करना है। यहाँ की जनता, मुंबई में, महाराष्ट्र में जनता यही कहती है कि आने वाली सरकार, आने वाले सांसद, आने वाले विधायक ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी के होंगे, उद्धव जी के नेतृत्व में काम रहेगा और महाराष्ट्र पूरा एक समर्थन देगा उद्धव जी के नेतृत्व में। संपूर्ण दक्षिण मध्य मुंबईमध्ये आदरणीय आमचे खासदार अनिल देसाई, ज्यांना आम्ही भविष्यातले दक्षिण मध्य मुंबईतले निष्ठावंत खासदार म्हणून बघतो आहे, उद्धवसाहेब घोषणा करतीलच अशी आमची सर्वांची खात्री आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळीकडे स्पर्धेचे आयोजन केले आणि सगळीकडे मथळा असाच दिला की निष्ठावंत चषक, मग कबड्डी असेल, क्रिकेट असेल, जिम्नॅस्टिक्स असेल, ॲक्रोबॅटिक असेल, मल्लखांब असेल, कॅरम स्पर्धा असतील, कारण निष्ठावंत या शब्दाची आता पुन्हा एकदा जी व्याप्ती आहे ती वाढलेली आहे आणि त्याच्यामुळेच निष्ठावंत चषक हे नाव आम्ही दिलेलं आहे। समोरचं जे आहे ते गेम पण स्पोर्ट्स चालू केलं, त्या काय नाव देणार का? असू दे, आता गेल्या 10 वर्षामध्ये मला वाटतं कोणताही खासदार चषक झाला असं आम्ही तरी बघितलं नाही, परंतु होतोय। असो, आमच्यापासून नेहमीच प्रेरणा घेत आहेत ते, कारण शेवटी ओरिजिनल ते ओरिजिनल, त्यामुळे कॉपी पेस्ट आहे। आम्ही त्याच्यावर काही जास्त भाष्य करू इच्छित नाही, परंतु आम्हाला पहिल्यापासूनच, सुरुवातीपासूनच आम्हाला जी शिकवण आहे आदरणीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची, की नावाला जपा, ते जपण्याचं काम आम्ही सर्व शिवसैनिक आणि पूरे दक्षिण मध्य मुंबई में, हालांकि अभी हमारे विभाग प्रमुख जी प्रमोदजी शिंदे ने आपको बताया कि पूरे दक्षिण मध्य मुंबई में निष्ठावंत चषक का आयोजन किया गया है। हर तरह का स्पोर्ट्स है और उसके नाम चषक का नाम वही है, निष्ठावान चषक। और आप जैसे कि देख रहे हैं कि हर चषक में हमारे आदरणीय जिनके नेतृत्व में चषक हो रहा है, अनिल जी देसाई साहब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव साहब के नेतृत्व मार्गदर्शन में, आदित्य जी के मार्गदर्शन में, उनके नेतृत्व में चषक चल रहा है। और हर यह जो प्रेक्षक रहते हैं उनका प्रचंड रूप से उनका हमें सहयोग मिल रहा है और निष्ठावान चषक के लिए लोग आ रहे हैं, निष्ठावान चषक के लिए स्पर्धक आ रहे हैं। तो आप देख रहे हैं कि आयोजन में पब्लिक का पूरा सहयोग मिल रहा है।
काय सांगणार लेखन संघामध्ये युवांची उपस्थिती आहे आणि तुम्ही स्वतः इथं स्पोर्ट्ससाठी तुम्ही ग्राउंड बनवलं आहे सूर्यकांत महाडिक तुमच्या नावात काय सांगणार? महाडिक जी हमारे आदरणीय थे शिवसेना के भारतीय कामगार सेना, इन्होंने कई सालों तक इसका अध्यक्ष पद संभाला था और निष्ठावंत जैसे कहते हैं ना, सूर्यकांत महाडिक जी के पास अगर आप उनके पास देखोगे तो मालूम पड़ता है निष्ठावंत क्या है। उनके नाम से ये क्रीडा नगरी का आयोजन किया है। आप देख रहे हो कि अपना सहयोग मिल रहा है लोग जे आता आहेत ना ते सगळे आम्ही निष्ठा मानतो, त्यामुळे ते अनिल पाटणकर साहेबांच्या कल्पनाच नाही हे निष्ठावंत चषक हे नाव आलं आणि खरंच ते आपला संदीप गुरव आहे, हा एक चांगलापैकी कबड्डी खेळाडू आहे, त्याच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं आज हे एवढं आपल्याला दिसतंय उभं आहे ते त्याच्या मार्गदर्शनाखाली आणि अनिल पाटणकरच्या सहकार्याने हे होत आहे। आज इथे आमचे खासदार अनिल देसाई साहेब आले आणि त्यांना पण हे बघून अतिशय आनंद झाला। आज अनिल देसाई हे असे व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या तोंडातलं म्हणा कधी नाही होत येतच नाही आणि एकदम मन मिळावू एकदम असं मी कोण आहे असं कधीच त्यांच्याकडे जाणवत नाही। काम करणारे व्यक्ती, त्यामुळे आज जेवढं शेपूर म्हणा इथेही आम्ही बघतो आज 100% निवडून 100% येतील याची गॅरंटी। निष्ठावंत हे जे नाव दिलेलं आहे याच्यामध्ये सर्व काय आलेलं आहे, कारण अनिल देसाई साहेबांबद्दल बोलायचं झालं तर निष्ठा काय असते हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे। ज्या व्यक्तीला मंत्रिपदाची ऑफर असताना दिल्लीपर्यंत जाऊन फक्त उद्धव साहेबांचा एक फोन आला आणि त्याच्यावर त्या मंत्रिपदावर लाथ मारून उद्धव साहेबांच्या आदेशाला जे जागले आणि आजपर्यंत दिल्लीपासून ते सर्व पक्षाची जी लढा लढतात त्याला निष्ठावंत काय आहे चीज हे अनिल देसाई साहेबांकडून शिकायला पाहिजे आणि भावी खासदार म्हणून त्यांची जी निवड केलेली आहे उद्धव साहेबांनी ती योग्य आहे। आम्ही तन मन धनाने त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू आणि अनिल देसाई साहेब हे भावी खासदार दक्षिण मध्य मुंबईमध्ये निश्चित होतील आणि खासदार म्हणून निवडून येतील एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद, जय विभाग क्रमांक 9 की तरफ से माननीय अनिल देसाई साहब उन्होंने क्रीड़ा महोत्सव रखा है पूरे विभाग क्रमांक 9 में। उसमें आज यहाँ कबड्डी की टूर्नामेंट है, उसमें मुंबई के सब अच्छे संघ आए हुए हैं और जो अभी यहाँ पे जो माहौल चाहिए जैसे राजकारण का माहौल है वैसा क्रीड़ा का महोत्सव भी होना चाहिए। इसलिए हमारे यहाँ के आमदार हमारे विभाग प्रमुख प्रमोद जी शिंदे साहब और यहाँ के स्थानिक पार्षद हमारे पाटणकर साहब और हमारी पूरी टीम ने यहाँ पे जो अच्छे से ऑर्गेनाइज किया है और अनिल देसाई खुद यहाँ पर आए, इतने बिजी वक्त में आए और लोगों का इन्होंने यहाँ पे ये कर दिया। और घाटले गांव में निष्ठावान चषक है ये और घाटला पहले से शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे का गढ़ है, वो हम लोग वैसा ही रखेंगे। यहाँ से जो भी चुनाव हो जाएंगे आगे उसमें शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे का ही उम्मीदवार को हम लोग चुन के लाएंगे। इतने बोलता हूँ। जय हिंद, जय भारत।